आणि काल निवडणूक झाली बिहारमध्ये. बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. बांकीपूर हा बघायला गेलं तर गेल्या 3 दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता आणि त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. मात्र भाजपच्या मजबूत गडामध्ये प्रशांत किशोर यांनी जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. ये विधायक बनाने का चुनाव नहीं है, ये भाजपा के केंद्रीय नेतृत्व को ये संदेश देने का एक प्रयास है बिहार की जनता के द्वारा कि बिहार में किसी अच्छे व्यक्ति को मुख्यमंत्री बनाइए। आपको जनता ने 202 विधायक जिताए हैं। किसी अपराधी, किसी गलत चाल चरित्र चेहरा वाले व्यक्ति को बिहार का नेतृत्व मत दीजिए। अच्छे आदमी को बनाइए ताकि बिहार में भी शिक्षा हो, बिहार में भी बच्चों के लिए रोजगार हो, बिहार के बच्चों को भी बाहर मजदूरी करने न जाना पड़े। ये संदेश बांकीपुर के लोगों ने दिया है। बाकी विधायक जीतना हारना ये तो राजनीति है, चलता रहता है। जिन लोगों ने मत दिया उनका धन्यवाद कर रहे हैं। जिन्होंने मत नहीं दिया है उनको यही कहेंगे कि आपसे आपका विश्वास जीतने के लिए और मेहनत और प्रयास करेंगे। तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांचा विजय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. 2029 सालच्या निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल महत्त्वाचा मानला जातोय आणि मोदी सरकार विरोधात वातावरण तयार झालेलं आहे असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे. कोणत्या मुद्द्याचा किती परिणाम झाला याचं विश्लेषण करावं लागेल असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्या ठिकाणी प्रशांत किशोर पहिल्यांदाच निवडणूक लढत होते, ते विजयी झालेले दिसत आहेत. आता पहिल्यांदा मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या निवडणुकीचा अर्थ आपल्याला अनेक दिवस काढावा लागेल आणि यातून मी जो अर्थ काढतोय तो एकच आहे की आज नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेषतः युवकांनी या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधी मतदान केलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये. हा पुढच्या 2029च्या लोकसभा निवडणुकीत